परिशी 100%, 101%. कारण त्याच्यासारखा माणूस आम्हाला भेटणारच नाही पुन्हा. इथनं मागचं जे आमदार होतं त्यांनी पण तेच सांगितलं, यायचे हे धरण बांधतो म्हणायचे, अजून कोणी काय केलेलंच नाही. हे आमच्या गावावर तर आम्ही आहेच, आता चाचीच्या पाठोपाठ आम्ही आहेच, बरोबरीच आहे ते पाठीमागं. पक्ष नाही बघणार पण व्यक्ती बघणार आम्ही यावेळी. जणांच्या बरोबर असा संपर्क आला की गरिबांचा माणूस जर असेल तर अण्णा. हिरोडे खालसानंतर आपण आता बाचरीनंतर या गाडेकुंडवाडी या गावामध्ये आलो. या ठिकाणच्या ग्रामस्थांशी संवाद साधतोय आणि सुविचारांच्या समर्थकांशी देखील आपण बोलतोय. सुरुवात आता जर बघितली तर तुम्ही वयस्कर आहात. सुरुवात जर करायची झाली तर आपल्याला मला एक सांगा तुम्ही की पांडुरंगांच्या साधारण तुमचा संपर्क आला असेल, आलाय. कसं त्यांच्याशी रिलेशन होतं काय? अण्णांच्या बरोबर असा संपर्क आला की गरिबांचा माणूस जर असेल तर अण्णा. मी बऱ्याच वेळा अण्णांच्या संपर्कात होतो. अण्णांच्या बरोबर माझं फिरणं उठणं बसणं झालेलं आहे. गरिबाचा कुठलाही प्रश्न असला तर ती कशाचेही तमा न बाळगता अण्णा कायम सक्रिय. रात्रीचं 12 वाजता जरी आमच्या काय प्रसंग आला तरी आम्ही अण्णासनी उठवायचा येतो आणि अण्णा त्यावेळी आम्हाला तत्पर एकदम हजर. तुम्ही सांगा पांडुरंगांच्या बद्दल काय? नाही हेच की बघ, एकदा कवा हाडी मारी तेव्हा ते येतात, अच्छा, कवा पाहिजे तेव्हा हाडी मारायची, कायम काय ते कायम असं. आता त्यांचा वारसा सुविचार घेऊन पुढे चाललेत. त्यांच्यात काय त्यांचा वारसा रक्तच ते आहे. त्याच्यामुळं कनी तिथं शंका घ्यायचं कारणच नाही. चाचा म्हणजे कनी अण्णांचंच रक्त हो. तिथं काय बाकी काय संबंधच येत नाही. जसं अण्णांनी चालवले तेच चाचा चालवतात. आता तुम्ही मला वाटतं त्यांच्या बालपणापासून तुम्ही त्यांना हा माझ्या मांडीवर चाचा खेळलेला आहे. अण्णांच्या बरोबर मी ज्यावेळी घरात जायचो त्यावेळी चाचा माझ्या मांडीवर बसलेला आहे. अच्छा, त्याच्यामुळं मला त्यांचं परफेक्ट माहिती आहे. कामाचा माणूस आहे म्हणतात. एक नंबर शंकाच घ्यायचं नाही कोणी. एवढा माणूस कामाचा. पहिलं तर इलेक्शनच्या निमित्तानं ते जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत. हां मागच्या वेळी पण होते, बरोबर. यश आलं होतं. बरोबर. आत्ताची परिस्थिती काय आहे? आताची परिस्थिती 100%, 101%. कारण त्याच्यासारखा माणूस आम्हाला भेटणारच नाही पुन्हा. त्याचं आणखीन काय त्यांचं प्लस पॉईंट म्हणजे त्यांना जिंकण्यापर्यंत नेतील असं काय, कशामुळं? तरुण वर्ग भरपूर त्यांच्या पाठीमागं आहे. त्याच्यामुळं काही वादच नाही. चाचा 100%. समजा चाच्यांना उमेदवारी मिळाली जाता, तुम्ही म्हणता तसं विजयात रूपांतर झालं तर बरोबर. काय कामाची अपेक्षा आहे? आमच्या गावाला पहिलं फुलाची मागणी आहे आमची. ह्या नदीवर फुल झाला पाहिजे. म्हणजे आमचा जवळजवळ मला वाटतंय 8 ते 10 किलोमीटरचं अंतर कोल्हापूरला जे संपर्क पोरं आता जातात कामावर कोल्हापूरला, ते हळदी मार्गे किंवा बीड मार्गे आम्हाला जायला लागतंय. ते इथं जर फुल झालं तर चांगलं होईल. पोरांचं रोजगार उपलब्ध होईल. त्याच्यामुळं आम्हाला फुलाची अपेक्षा जास्त आहे. आमच्या 4 पिढ्या गेल्या याच्यातच. प्रत्येकानं आम्हाला फसवी केल्याशिवाय आम्हाला कोणी काय दिले नाही फुलाचं. आणि बऱ्याच पिढ्या आमच्या 4 पिढ्या गेल्या. माझ्या बघण्यात की एकाही पुढाऱ्यानं आम्हालाही फुलाचं काम करून दिलं नाही. बरं, ह्या व्यतिरिक्त आणि काय आपल्याला आवश्यक असं वाटतंय? मग रोड आहेच की, गावातलं रोड आहेत. सांडपाण्याचा प्रश्न आहे. सांडपाण्याचं आमच्या इथलं काही झालेलं नाही. लोकांच्या शेतातनी सांडपाणी सोडलंय. ते सांडपाणी परत आमची पाण्याची स्कीम एक बंद पडली आहे, पेयजल. त्याची चौकशी व्हावी आणि चाचा जर आलं तर आम्ही ते मार्गे लावून घेणार चाचांच्याकडं. अण्णा, वयस्कर म्हणून काय अपेक्षा आहेत? म्हणजे आता तुम्ही वयस्कर आहात, तुम्हाला अनुभव आहे. काय कामं रखडल्यात, काय कामं व्हायला काय इथं येऊन खडी पडली धरणाला, ती बी 8-15 दिवस ठेवली आणि नेली वरून. बर, मग आता काय, आता चाचा काय करतात बघू की. आता बघूया म्हणल्यापेक्षा त्यांना करायला आम्ही करणारच, करायला लावणारच. आम्ही आहेच त्यांच्या पाठीची. आता कवा हाडी मारली तेव्हा आम्ही काय प्रश्न आहे आमच्या गावाचा. तसं जर बघितलं तर हे पुला जर प्रश्न जर सॉल्व्ह झाला तर कितीतरी गावांचा इथला प्रश्न बऱ्याच बाचणी आले, धनगरवाडी आले, आरे आले, गाडगुंडवाडी, कोकणातली बी आली. ही भरपूर गावं आहेत. संपर्क होऊ शकतो त्यांचा. मुलांचा म्हणजे रोजगाराचा प्रश्नच मिटला असं माझं म्हणणं आहे. की आम्हाला इथे एवढ्या लांबनं पोरासनी जायला लागते, ते इथले इथं जातील पोरं. बरोबर, वेळ कमी झाला, त्रास कमी झाला पोरांचा आणि पोरासनी बरं पडणार आहे. ते उद्याच्या पिढीला बरं पडणार आहे. म्हणून धरणाचं काम पहिलं अर्जंटली
साधारण आता बघितलं तर कुणीकडे कल आहे आता तुमच्या गावात म्हणा तुमच्या हे भागात आमच्या गावावर तर आम्ही आहेच आता चाच्याच्या पाठोपाठ हां. आम्ही आहेच बरोबरीच आहे ते पाठीमानं. आता चाचा कोणत्या बाजून उभारल्यात कशावर उभारल्यात काय सांगा माहिती थोडीफार आहे तुम्हाला आता धनुष्यबाण आहे त्यावर आम्ही पर्सेंट आम्ही हे देणार साथ हां ओके साथ देणार. ओके साधारण आता जर बघितलं तर पहिलं म्हणजे आता इथे काँग्रेस असेल शेका पक्ष असेल आता ह्या तिन्ही जर पक्ष तुम्ही प्रामुख्याने विचार केला तर काय वाटतं? सगळ्या पक्षाने आम्हाला फसवलेला आहे. केलेला आहे. एकाही पक्षानं आमची कड लावलेलं नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, आमची पेयजलची स्कीम बंद पडलेलं आहे. परत आम्हाला पेयजलचं आता एक दिवस आडानं पाणी येतं आहे. आमच्या गावातल्या सांडपाण्याचा प्रश्न आहे तो मिटवलेला नाही. आणि हे धरणाचा प्रश्न, धरणाचा मेन प्रश्न 4 पिढ्या गेल्या. मी 4 पिढीसनी बी जवळनं बघितलं आहे की म्हणजे म्हातारी लोक त्यावेळी मी लहान होतो आणि त्यावेळी म्हातारी लोक झटली ती की बोंद्र्यांच्या पाठोपाठ. धरण मातीचं आणि खरं कोणी आम्हाला ही या बाबतीत साथ दिली नाही. नुसतं गोड बोलतात कारण मतापुरतं येतात इथं, बाकी चला कोण खडे आणून टाकतोय, कोण दगड आणून टाकतोय. निवडणूक झाली की आपलं घेऊन जायचं सगळं. इकडे भरूनच घेऊन मग जायला. आता वाटतं तुम्हाला चाचा 100% करणार पोरगं ते. माणूस आम्ही त्या पोराला गॅरंटी आहे म्हणतो नका तिची, कारण आम्ही त्याच्या दारात जाऊन बसू की बाबा आमचं हे काम केलंच पाहिजेच म्हणून. हक्काचा माणूस हक्काचा माणूस, हक्काचा एकच माणूस. आमचा माणूस म्हणजे जसं तुम्ही सपोर्ट करणार आहे त्या पद्धतीने त्यांच्यानं काम करून मग करून घेणार. त्याच्या मी काय सांगितलं तुम्हाला, माझ्या मांडीवर खेळलेला पोरगा आहे ते. त्याच्या कानाच्या गड्ड्याला सुद्धा धरायला हे आहे, माझी ताकद आहे ती. आणि आम्ही धरू शकतो की बाबा हे आमचं काम कर. म्हणजे तो आता ह्यावेळी जिंकणं 100% बसणारच, तिथं काय वाद नाही आणि शंका कोणी घ्यायची कारणच नाही. कारण मला बी भागातनं मी फिरतोय, मला माहिती आहे, मी चापची करतोय. आम्ही काय नुसतं काय आमच्या गावापुरतंच नाही, आम्ही सगळ्या भागातनं फिरतोय. मी असं चापसून बसलेलो आहे की चाचा 100% बसणार, कारण त्याची माणुसकीच तेवढी आहे. आता प्रत्येक गावात 10-20 माणूस ते पोरं आहेतच ठेवलेले पाठीमानं, कुठल्याही यात नाही. त्यांची घरची हे म्हटल्यावर मतदान होणार 100%. 100% मतदान होणार प्रत्येक गावात आहेत, कुठल्या नाही असं नाही. युवकांच्या काय अपेक्षा आहे चाच्यांच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षित आहे? चाच्यांच्याकडे कसं म्हणजे आमच्या आता हे विकास कामाचे आता घाट बांधलाय आमच्या गावातल्या पुढाऱ्याने बघा. आता आमचं ही शेती आमचीच आहे. हे आम्ही गरीब आहे आणि हे केवढं खागलून गेले बघा. त्या घाटाच्या लेवलला आमची शेती होती. हे घाट इथं धक्का बांधतो म्हणलेले ते पण बांधलेलं नाही. इथनं मागचं जे आमदार होतं त्यांनी पण तेच सांगितलं यायचे हे धरण बांधतो म्हणायचे, अजून कोणी काय केलेलंच नाही. एक तर आम्हाला म्हणजे हे धरण जर झालं तर कमीत कमी आमचा म्हणजे कोल्हापूरला जाण्याचा मार्ग 5 ते 7 किलोमीटरचं अंतर वाचतंय. बरोबर. आणि आता युवक जास्तीत जास्त कोल्हापूरला म्हणजे कामाला आम्ही जातो, इलेक्ट्रिशियनची कामं करतोय म्हणजे. MIDC असेल काय असेल त्यामुळे हे जर अंतर जर वाचलं तर म्हणजे युवकांचा पैसा वाचून वेळच्या वेळ वाचणार आहे. त्यामुळे आम्ही चाच्यांच्याकडे धरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेणारच. आमदार साहेबांनी आम्ही तेच सांगितले ज्यावेळी आलं का नाही इथं त्यावेळी आम्ही सांगितलं बाकी विकास कामं राहून द्यात, पहिला आम्हाला धरण द्या. कारण हे जर झालं तर भरपूर युवक इकडलं कामासाठी म्हणून कोल्हापूरला जाऊ शकतात. आता चाच्यांच्याकडून तुम्ही अपेक्षेनं सांगायला की हे आम्ही करून घेणार, पण त्यांना आता सपोर्ट कसा आहे तुमच्या युवकांच्यातनं किंवा भरपूर चांगला सपोर्ट आहे. भरपूर आहे. कारण ज्यावेळी त्यांना एखादं पद मिळेल तेच त्यावेळी तुम्ही अपेक्षा भरपूर आहे. आणि कसं आहे चाच्यांचं म्हणजे पद नसताना सुद्धा चाच्यांनी आमची कामं केल्यात, भरपूर कामं केल्यात आणि इथून पुढे सुद्धा करतील चाच्या कामं. त्याच्याने काय पदच पाहिजे असं पदच पाहिजे असं काय नाही, पण ह्यावेळी 100% चाच्या निवडून येणार हे सगळ्या गोष्टी हे नाही. मोर आहे ते. कधी पण निम्म्या रात्रीचा जरी आम्ही चाच्यानी फोन केला बाबा चाचा आमचं डिव्हिजनला काम आहे किंवा इथं आमचं काम तटतंय, त्यावेळी चाच्या तिथं हजर होत्यात, काय अडचण नाही. आता तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? काय हे आता सांगितलं हेच की चाच्यांच्याबद्दल. चाच्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. चाचा यावेळी 100% निवडून येणार, कारण युवा पिढीमध्ये त्यांचं जे वर्चस्व आहे ते कोणाचं नाही आहे. अच्छा, युवकांचा जो संपर्क आहे त्यांचा तो चांगला आहे, एवढंच आहे. त्याचा परिणाम मतामध्ये 100% होणार. पक्ष नाही बघणार पण व्यक्ती बघणार आम्ही यावेळी. जो आमच्या हक्कानं आमच्या कामासाठी उभा राहील त्या व्यक्तीसाठी आम्ही मतदान हे त्यांनाच करणार. कारण चाच्यांच्याकडनं माझी भरपूर कामं झालेली आहेत, त्यामुळे मी चाच्यांनाच यावेळी मतदान करणार.
एकंदरीत या गाडगुंडवाडीकरांचा जर निर्धार बघितला तर खऱ्या अर्थाने त्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे जो अजून देखील अनेक वर्ष प्रलंबित आहे तो म्हणजे हे जे धरण आहे म्हणजे गाडगुंडवाडीपासून जे पलीकडे कोल्हापूर जाण्यासाठी जे मधला सोयीस्कर मार्ग आहे म्हणजे आता यांना जवळपास बघितलं तर हळदी तिकडून असं म्हणजे फिरून जाण्यापेक्षा हा मार्ग जवळचा पडणार आहे आणि कामासाठी देखील आणि त्यांचा त्रास देखील कमी होणार आणि हीच महत्त्वाची अपेक्षा आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सपोर्ट जसा करणार आहे तसंच त्या चाच्यांच्याकडून हे काम देखील करून घेणार असं त्यांचं पण एक म्हणजे त्यांनी सुद्धा एक निर्धार केला आहे आणि खरोखर चाच्यांनी सुद्धा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि तसा पाठिंबा देखील इथला जर बघितला तर मनापासूनचा प्रतिसाद यांना या भागातून मिळाला आहे असं स्पष्ट दिसतंय. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.